नमस्ते, निर्भीड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपल्याकडे पिसेवाडीचे सुपुत्र गणेश वाघ हे ज्यांनी की यशाची व्याख्या जी आहे ती बदलली आहे, असे एक कर्तृत्ववान एक आपल्याकडे नवीन अधिकारी झालेले आहेत. तर त्यांचा जे काही जीवन प्रवास आहे त्या संदर्भात आज आपण थोडी चर्चा करणार आहे. वाघ साहेब, आज आपण बघतो की तुम्ही 2018 साली प्रथमच पोलीस या पदासाठी तुम्ही उतरला आणि पहिल्यांदाच यश संपादन केलं आणि पोलीस पदावरती कार्यरत असताना तुम्ही 2026 साली PSI या पदावरती तुम्ही परीक्षेसाठी गेला आणि तिथं पण एकदम चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं. तर हा जीवन प्रवास जो झालेला आहे तुमचा, जे काही संघर्ष झालेला आहे, त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? मी लहान म्हणजे माझं लहानपण मामा या गावातच गेलं. तिसरीपासून मामा या गावातच होतं आणि मामा या गावामध्ये मी कॉलेज पूर्ण केलं, नंतर BSc पूर्ण केली आणि BSc म्हणजे करत म्हणजे मामा हॉटेल होतं, मामा हॉटेलमध्ये काम करत करत BSc कम्प्लीट केले. नंतर क्रिकेटचं बरेच मला आवड असल्यामुळं क्रिकेट क्षेत्रामध्ये बरंच नाव होतं माझं. त्यानंतर मग मी क्रिकेटची कोचिंग करत होतो. राजमाता अकॅडमी सांगत होते. 2016 पासून मी कोचिंग करत होतो. ते कोचिंग करत असताना त्याच ग्राउंडवरती भरतीची प्रॅक्टिस करत होती मुलं. मग आता आपण काहीतरी केलं पाहिजे, मग आता वय होत चाललं, काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग आपल्याला मग मला बऱ्याच लोकांनी सल्ला दिला की तू हे किती दिवस करणार, सेटल झाला पाहिजे कुठं. जर मग ठरवलं की आता पोरं आपले पोलीस भरती प्रॅक्टिस करते तर मग आपण पण उतरू बघू म्हणलं. मग फक्त मी काय केलं, 2018ला क्लास गुरुकुल अकॅडमी सांगोला या ठिकाणी क्लासेस केले. राऊत सर यांच्याकडे क्लासेस लावतो मी. फक्त 4 महिने मी 17 नोव्हेंबर पासून मार्च मध्ये बहुतेक आमचा पेपर झाला. 4 ते 4.5 महिन्या कालावधीमध्ये मी फक्त रोज तेच शेड्यूल, 4.5 महिने रोज शेड्यूल, ना कुठल्या पाहुणा ना कुठला कार्यक्रम ना कुठेच जात नव्हतो मी. तेवढंच काम करायचं. आपलं क्रिकेटची मुलं काय असते ती शिकवायची आणि आपली भरती प्रॅक्टिस करायची. तेवढे शेड्यूल मी 4-4.5 महिने केले व्यवस्थित आणि पहिल्याच प्रयत्नात मी गडदा सोलापूर या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये भरती झालो SRF मध्ये. त्यानंतर खरा संघर्ष माझा चालू झाला SRF भरती झाल्यानंतर. मग SRFचं खडतर प्रशिक्षण मी 9 महिने पूर्ण केल्यानंतर माझं मग नंतर म्हणजे असं मला वाटायचं की आपण दुसरीकडे कुठं भरती व्हायला पाहिजे होतं असं वाटायचं. मग म्हणजे त्रास होत होता बऱ्यापैकी. मग मी काय केलं, ठरवलं की आता मला बऱ्याच अधिकारी लोकांनी किंवा आमच्या जे काही अंमलदार असतील ते मला मार्गदर्शन केलं की डिपार्टमेंट PSI असं. मला ट्रेनिंगमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून जायला एक पर्याय आहे की डिपार्टमेंट PSI. मग मी तेव्हापासून म्हणजे ट्रेनिंगमध्ये असताना थोडा अभ्यास करायचो आणि मग नंतर 2019ला आमचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं. ट्रेनिंग कम्प्लीट झालं का मग आम्ही गडचिरोलीला, म्हणजे आम्हाला SRF असल्यामुळे आम्हाला 6 महिने गडचिरोली जावं लागायचं. पहिले 6 महिन्याची गडचिरोली होती, 6 महिने गडचिरोली जावं लागायचं. मग गडचिरोलीला गेल्यानंतर आमचा एकदम भारी अभ्यास व्हायचा. म्हणजे ड्युटी शेड्यूल पडायचं, बरोबर शेड्यूल, बरोबर खायला वगैरे व्यवस्थित मिळायचं आणि अभ्यास पण व्यवस्थित भरपूर अभ्यास व्हायचा. मग आम्ही काय करू, इच्छुक गडचिरोली जायचं. आणि मला वाटतं मी गडचिरोली जेव्हावरच आज PSI जे आलोय ते गडचिरोलीच्या जेव्हावर झालं. का तर गडचिरोलीमध्ये मला बऱ्यापैकी अभ्यासाला वेळ मिळाला आणि निवांत राहिलो. आणि नंतर मग 2020 नंतर कोरोना आला. कोरोनामध्ये मग थोडं डिस्टर्ब झालं, पण अभ्यास कधी सोडला नाही मी. ड्युटी असो किंवा काही असो, पण अभ्यासाला मी कधी खंड पडू दिला नाही. त्याच ताकदीने मी कायम अभ्यास करत राहिलो. कोरोना जरी असला तर जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करायचा. आणि मग नंतर 2021ला माझं लग्न झालं. 2021 लग्न झालं 2-4 महिने पहिला थोडंसं डिस्टर्ब झालं. नंतर परत अभ्यास चालू केला. अभ्यासाला खंड कधी पडू दिला नाही. मग आपल्याला कुठं तर भरती व्हायचं होतं असं माझ्या डोक्यात होतं. मग तलाठीची परीक्षा दिली, इकडं बाकी वन विभागाची परीक्षा दिली, म्हणजे तलाठीची परीक्षा किंवा वन विभागाची परीक्षा असं द्यायचा माझा उद्देश होता. आणि PSI तर डोक्यात होतं, पण PSI जागा कसं आहे, डिपार्टमेंट PSI जागा कधी निघतील कधी नाही त्याचं सांगता येत नाही. त्यामुळं एक डोक्यात होतं की काय तर करायचं. मग मी तलाठीसाठी चांगला प्रयत्न केला. इंग्लिशचे क्लास वगैरे लावले होते आणि मग तलाठीसाठी मग
अभ्यास करत असतानाच डिपार्टमेंटची जाहिरात आली. डिपार्टमेंटची जाहिरात आल्यानंतर मग तिकडं आपल्याला म्हणजे कसं तलाठी परीक्षेचं काय खरं नसतं की म्हणजे काय घेऊ शकतं, पण डिपार्टमेंट PSIचं कसं एक ठराविक अभ्यासक्रम असतो, ठराविक लिमिटेड पोलीस आजार असतात परीक्षेसाठी, त्यामुळे आपल्याला ते जर थोडं इझी जातं असं एक माझं होतं. म्हणून मी काय केलं की त्या डिपार्टमेंट PSIकडे वळालो आणि तलाठी सुद्धा मी काहीच अभ्यास न करता मला तिथे सुद्धा 160 मार्क पडले होते 200 पैकी. पण मी अभ्यास सोडून दिला होता का डिपार्टमेंटची परीक्षा एक्झाम आल्यामुळे. आणि इकडे एका पहिल्याच प्रयत्नामध्ये 2023ला आमची पूर्व परीक्षा झाली. त्या पूर्व परीक्षेला मला 58 मार्क पडले होते 100 पैकी आणि मेरिट लागलं होतं 36.50चा. आणि पूर्व परीक्षा झाली. नंतर मेसला आम्ही विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला आउट बंदोबस्ताला आम्हाला जावं लागायचं. मग आउट स्टेट बंदोबस्त आल्यामुळे म्हणजे 2024 इलेक्शनमुळे पंजाब हरियाणा या ठिकाणी आम्हाला बंदोबस्ताला आम्ही गेलो. तिथे सुद्धा मी अभ्यास करायचो, जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करायचो. म्हणजे माझ्या डोक्यात एकच होती आपल्याला PSI व्हायचंय, एवढी एकच जिद्द होती. आणि म्हणजे उठता बसता एका डोक्यात PSI व्हायचं आहे. मग तिथे 2024ला आम्ही डिसेंबर 2024ला मेन्स दिली, 2023ला पूर्व दिली आणि 2024 डिसेंबरला मेन्स दिली. आणि मेन्स मध्ये मला 267 स्कोर आला आणि मेरिट लागलं होतं 237. 30 मार्काचं मला लीड मिळालं होतं. 30 मार्क मध्ये चांगल्या प्रकारचं लीड होतं. आता फक्त राहिला तर ग्राउंडचा संघर्ष. ग्राउंडला पात्र तर होणार होतं माहित होतं, कारण पेपर बऱ्यापैकी लिहिला होता चांगला आणि मार्क बी आले होते, मेरिट पण लागलं होतं. पण नंतर बरंच स्ट्रगल आलं नंतर, कारण ते मास कॉपी प्रकरण आमचं बाहेर आलं आणि बरेच जे पोलीस आमदार होते विद्यार्थी त्यांनी मास कॉपी केल्यामुळे त्यांचं ते प्रकरण मॅट कोर्टामध्ये गेल्यामुळे आमचं ग्राउंड 16 महिने लांबलं. 16व्या महिने आमचं ग्राउंड झालं. डिसेंबर 2024ला आमचं जे मेन्स झाली होती, त्यानंतर एप्रिल 2026ला आमचं ग्राउंड झालं. म्हणजे एवढा 16 महिन्याचा कालावधी, जवळजवळ 16 महिन्याचा कालावधी आम्हाला गेला. तर या कालावधीमध्ये आम्ही बरेच स्ट्रगल म्हणजे नोकरी, कुटुंब, ड्युटी आणि बाकी म्हणजे शारीरिक कौटुंबिक ज्या अडचणी असतात त्याला मात करत शारीरिक अडचणी बऱ्यापैकी आल्या, फायनान्शियल अडचणी आल्या, कारण थोडंफार इकडे तिकडे आम्ही गैरहजर वगैरे पडायचो, तर त्याच्या अडचणी आल्या. परत शारीरिक अडचणी म्हणजे दुखणं, म्हणजे असं जखम होणे, कुठं नकाला जखम होणे, असे तसे म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही सहन करत आम्ही ग्राउंडचा टप्पा पूर्ण केला. आणि ग्राउंड आमचं झालं, माझं स्वतःचं ग्राउंड झालं 16 एप्रिलला ग्राउंड झालं. 16 एप्रिलला ग्राउंड झालं. ग्राउंडला 100 पैकी 97 मार्क घेतले आणि 97 मार्क घेतले आणि टोटल माझे झाले 364 मार्क. आणि ज्या दिवशी फायनल मेरिट लागलं 30 म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट आली 30 तारखेला, तर माझी टोटल 364 मला रँक 615 जागेपैकी रँक भेटली मला 118वी. सध्या मस्त वाटतंय, PSI झालोय, चांगलं वाटतंय सध्या. हा प्रवास करत असताना जे काही तुमचे आई वडील असतील किंवा भाऊ असतील, यांचं मोटिवेशन किंवा ह्यांचं सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीने लाभलं आणि त्यावेळी तुमची परिस्थिती काय होती, त्या आईवडिलांबद्दल किंवा फॅमिलीबद्दल हे जे यांचा काय आईवडिलांचा काय वाटा आहे याच्यात? आई वडिलांचा वाटा एक तर मी सर्व ज्यावेळेस भरती झालतो त्यावेळेस माझ्या आई वडिलांना माहित पण नव्हतं मी भरती झालोय. आता माझी मी कुणाला सांगितलं पण नव्हतं, काय नव्हतं. माझी प्रॅक्टिस करत होतो, बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. आणि भरती झाली मला गावाकडे 3 वर्षात लोकांना माहित नव्हती बाबा पोलीस झाले म्हणून. आणि मग आता PSI झालं तरी काय लोकांना अजून पण विश्वास बसत नाही PSI झाले का. आम्ही सासऱ्याला विश्वास बसला नाही बाबा हे PSI झालाय म्हणून. मेरिटल्या ते म्हणजे आता आपलं कॉन्फिडन्स असतं ना बाबा एवढे मार्क पडणार आपण होऊ शकतो, म्हणजे मेरिट मध्ये बसू शकते. तरी ती मला वारंवार विचारायची बाबा खरंच बसलाय का, खरंच झालाय PSI, खरंच होईल का असं. आणि आई वडिलांचं मला ज्या वेळेस वाटायचं की बाबा आपला अभ्यास थोडा कमी व्हायला लागलाय, मोटिवेशन काय पाहिजे, मोटिवेशनला आपल्याला कोणाचं लेक्चर ऐकायची आवश्यकता नव्हती. गावाकडे यायचं, आई वडिलांची परिस्थिती बघायची, घरची परिस्थिती बघायची आणि मग जायचं माघारी आणि मग जो मन अजून अभ्यास करायला, हे मोटिवेशन होतं. आणि पत्नीचं झालं तर पत्नी मग एवढी साथ दिली मला ह्या परीक्षेच्या कालावधीमध्ये. म्हणजे कसं ज्यावेळेस मी अभ्यास करत असताना आता आपण बघतोय की तुम्ही पहिल्यांदा पोलीस भरतीमध्ये झाला सक्सेस आणि नंतर तुमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तुम्ही अभ्यास करून नंतर PSI हे यश संपन्न केलं आहे.
तर याच्यामध्ये खरं तर म्हणजे तुमच्या धर्मपत्नीनी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये सपोर्ट केला असणार आहे. त्याच्याबद्दल काय? भरपूर सपोर्ट केलाय. मी म्हणजे माझ्या पत्नीनं एवढा सपोर्ट केलाय ना, म्हणजे मेन्स असेल, मेनच्या पेपरच्या वेळेस कसं लॉला वगैरे रिव्हिजन लागायचं, तर मग मी बाहेर काय करायचं, अभ्यास करून यायचं संध्याकाळी 8-8:30 वाजता. मग परत जेवण वगैरे झालं मग तासभर माझी पत्नी रिव्हिजन घ्यायची माझी तासभर. मग म्हणजे कसं मला एक सवय होती की अभ्यास नाही झाला मला असं चिडचिडपणा जाणवायचा. मग एक दिवशी काय झालं, माझा मुलगा होता 1.5 वर्षाचा लहान, तर मी आलो अभ्यास करून आणि थोडंसं हे झालं होतं आणि निमेरातच रडायला लागला. ते रडायला मी त्या निमेरात्री 2 मुसकाड्या मारल्या होत्या. माझ्या लहान मुलगा 1.5 वर्षाचा होता. का तर फक्त अभ्यास डोक्यात एकच, अभ्यास होऊन PSI व्हायचं. पत्नीचं एवढं सहकार्य, म्हणजे कसं ते पडद्यामागचा हिरो असतं ना, तसं ते माझ्या पत्नीने काम केलेलं आहे. म्हणजे कसं ज्यावेळेस फिजिकल व्हायचं त्यावेळेस अंग दुखायचं, मग ते पायाला तेल लावून चोळणे, हे ते बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत पत्नीनं. त्यामुळं श्रेय बऱ्यापैकी पत्नीला जाते. आईवडिलांचा आशीर्वाद आहे, पत्नीचं सहकार्य आहे, त्यामुळे मी आज PSI झालो. आणि माझं कष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. मी जिथं नोकरी करतो तिथं पण मला पहिल्यापासून म्हणायची ही पोरं PSI होते म्हणायची, कारण त्यांना माझा अभ्यास माहित होता आणि माझे कष्ट आणि जिद्द सगळ्यांना माहित होते. त्यामुळे मला पहिल्यापासून म्हणायची ही PSI होते 100%, कधी बी आड पडू द्या, हे सीट फिक्स आहे म्हणायचे. का तर त्या पद्धतीचं माझं त्याला मी तेवढं दिलं होतं, अभ्यासासाठी दिलं होतं. का तर मी बाकी कुठल्याच गोष्टी विचार करत नव्हतो. नोकरी वगैरे होतच राहत असते, आपलं एक ध्येय या PSI व्हायची. एवढं 615 जागामध्ये बऱ्याच मोठ्या जागा होत्या आणि मी टार्गेट धरताना धरलं होतं की पहिल्या 10 मध्ये यायचं. आणि माझं थोडंसं म्हणजे माझं बॅड लक झालं की मी 10 मध्ये यायचं. मी 10 मध्ये आलो असतो, मला 264 मार्क होते आणि 269 वाला वर्गामध्ये 269च्या आसपास जी पोरं आहेत ना, ते 30च्या आसपास रँकला आहेत. म्हणजे मी जे ग्राउंडला 100 घेतले असते ना, तरी मी 50च्या आत आलो असतो. मग टार्गेट माझं झालं असतं कम्प्लीट. पण ती ग्राउंडला मी लांबोडीला रिस्क न घेता, लांबोडी थोडीशी कमी मार्काची मारल्यामुळे मला 97 मार्काचं ग्राउंड आलं. बाकी 800 वगैरे आउट ऑफ मार्क होतं. बाकी ग्राउंड वगैरे एकदम कडक होतं. पहिल्यापासून क्रिकेटच्या आवड असल्यामुळे ग्राउंड एकदमच कडक होतं माझं. त्यामुळे ग्राउंडच्या वरती मला कुठली शंका नव्हती. आणि मी म्हणजे माझे जे मित्र आहेत माझ्यासोबत जी भरती प्रॅक्टिस करणार आहे, त्या पोरांचं मार्गदर्शन चांगलं लागलं. आणि त्या पोरांना मी पहिल्यापासून म्हणायचो, ज्या दिवशी मी ग्राउंडवर पाऊल ठेवेल त्या दिवशी मी PSI असणार. का तर मला त्या ग्राउंडची एवढं म्हणजे ते ग्राउंड मी ह्याच्यामध्ये केलं होतं आटोक्यात, आपल्या म्हणजे हातामध्ये एवढं बसलं होतं माझ्या ग्राउंड ते कुठल्याही इव्हेंट असू दे, मला कुठल्याही इव्हेंटचं टेन्शन नव्हतं. उडीचं टेन्शन नव्हतं. फक्त मी एक सेफ झोन म्हणून आपलं कोणती रिस्क नाही घेता उडी कमी मार्काची मारली, कारण उडीला पाल होण्याचे चान्सेस असतात म्हणून. आणि कारण मार्क चांगलं होतं. मेरिट लागलं आमचं 353, मला आता 364 आहेत. म्हणजे फायनली मेरिट लागलं आमचं आणि महाराष्ट्रात 118 रँक आहे माझे. आता आपण बघतोय की आपल्या ह्याच्यामध्ये बरीच मुलं पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात, परंतु काय होतंय की 1 वेळा 2 वेळा 3 वेळा जर अपयश आलं तर मुले खचून जातात किंवा काहीतरी वेगळं पाऊल उचलतात. तर अशा मुलींसाठी तुम्ही काय म्हणजे त्यांना काय संदेश देऊ शकता की बाबा काय बोलू शकतो? आता कसं आहे, जे मेंटॅलिटी वेगळी असते. काय म्हणजे लोक बुद्धीनं स्ट्रॉंग असतात, म्हणजे आता नाही झालं पुढे होईल असं बरेच आहेत. आता आमच्या सोबतची 2014 भरती करणारे पोरं अजून मी भरती झाले नाहीत, पण ते प्रयत्न करतील. त्यातले 1-2 झाले आता. पण माझं एकच म्हणणं आहे की त्यांना एकच सांगणं आहे की फक्त तुम्ही कष्ट करत राहा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. जे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे, कशासाठी पाठवलेलं आहे याचा विचार करा. आणि इथं आल्यानंतर फक्त आपलं ते काय काम आहे तेवढंच काम करायचं. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस जेवण नाही मिळू द्या किंवा एखाद्या जेवण खराब मिळू द्या, तर जास्त विचार करायचा नाही. त्याच्यातनं काय करता येईल, आता डाएट वगैरे ही आता आलेत. आमच्या वेळेस काही डाएट नव्हतं, 2018च्या वेळेस डाएट नव्हतं, काही नव्हतं. आता ही डाएट वगैरे आलेत. आणि घर सोडलंय आपण, आईवडिलांच्या विश्वासावर सोडलेलं असते. आईवडिलांनी आपल्याला इकडे विश्वासावर सोडलेलं असते. त्या विश्वास तेवढा आईवडिलांचा कोणी विश्वासघात करू नका. आणि शेड्यूल पडायचं, आपलं शेड्यूल रोजचं शेड्यूल करायचं. भरती करणं एकदम सोपं आहे. 6 महिन्यामध्ये भरती होऊ शकते. जर लेच नवीन असेल, त्याला काहीच नॉलेज नसेल तर ती एकाच भरती इकडे तिकडे होऊ शकते. पण 6 महिन्यामध्ये भरती होणं शक्य आहे. कारण मी बी केलंय आणि बरेच पोरं करते. आता काय पोरं 18-19 वर्षी भरती झाली. भरती होणं काय अवघड गोष्ट नाही, फक्त त्याला त्या सिस्टीम मध्ये व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि जर पहिल्या प्रयत्नात नाही झाला, दुसऱ्या प्रयत्नात नाही झाला तर खचून जायचं नाही. आणि पोलीस भरतीचीच नोकरी ही एक नोकरी आहे महाराष्ट्रात किंवा जगात, असं काय नाही. बाकी भरपूर नोकरी आहेत, व्यवसाय आहेत, बाकी तुम्ही काही करू शकता.
फक्त खचून जायचं नाही आणि चुकीचं पाऊल तर कोणी उचलूच नका आणि उचलत नाही जास्त शक्यतो. आणि तुम्ही तुम्ही भरती करा येता इथं मग तुम्हाला एक जगापेक्षा काही वेगळं करायचं आहे मग तुम्ही इथे येता. पहिली गोष्ट म्हणजे काय तुम्ही असं मौज मजा करा येत नाही, पण तेच आपण तेवढंच कष्ट करायचं, आपलं व्यवस्थित कष्ट करायचं. आपण फ्रेश माइंड ज्यावेळेस फ्रेश माइंड आहे त्याच वेळेस अभ्यास करायचा आणि तेवढाच अभ्यास करा. जेवढं पाहिजे तेवढाच अभ्यास करायचा, जेवढं पाहिजे तेवढंच बोलायचं, जेवढं पाहिजे तेवढंच हे करायचं. जास्त भरती होईपर्यंत गावाकडे जास्त जायचं नाही, कुठल्या कार्यक्रमात जायचं नाही. पण काय काय जणांना म्हणजे कसं आहे, काय काय जणांना लक असं असतं की बाबा काय काय सगळे करून बी भरती होऊ शकते, असं म्हणजे काय काय जणांचं लक असू शकतं. म्हणजे असं आहे की थोडक्यात की माणसाकडे जिद्द आणि चिकाटी जर ह्या दोन गोष्टी असतील या जगामध्ये अशक्य कोणतीच गोष्ट नाही, असा एक तुम्हाला संदेश द्यायचा आहे. तर तुम्हाला आमच्या निर्भीड न्यूज चॅनलकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.